केंद्र खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी विषय मांडत आहे. माझे आदर्श आजी आजोबा. आजीचा हात म्हणजे मायेचे छत्र, आजोबांची साथ म्हणजे जीवनाचे तत्व. त्यांच्या आशीर्वादाने जीवन उजळतं, त्यांच्या प्रेमाने संपूर्ण घर फुलतं. आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागतं असे म्हणतात. कारण आजकाल जनरेशन गॅपमुळे प्रत्येक मुलाला आजी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही, परंतु मी भाग्यवान आहे. मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. माझे आजी आजोबा आदर्श आहेत, कारण ते मला खूप प्रेम देतात, माझ्यासोबत खेळतात आणि मला मौल्यवान ज्ञान देतात. ते मला अनेकदा गोष्टी सांगतात, माझ्या अभ्यासात मदत करतात आणि कुटुंबातील परंपरा व मूल्येही शिकवतात. ते माझ्यासाठी एक आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आहेत, जे माझ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आजी आजोबा मला परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची ओळखही करून देतात. कुटुंबातील अडचणीच्या काळात ते आम्हाला भावनिक आधार देतात आणि आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटते. माझ्या आजी आजोबा मला एक चांगला माणूस बनवण्याची प्रेरणा देतात आणि इतरांना मदत करायला शिकवतात. ते मी भाग्यवान आहे. मला इतके प्रेमळ आणि काळजी घेणारेही आजी आजोबा मिळाले. वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात व आईच्या वडिलांना पण आजोबा म्हणतात. आजोबा हे नातू व नातीला जुन्या गोष्टींची माहिती सांगतात. व आई बाबांच्या सोबत आजी आजोबा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या जडणघडणीत असते. आजोबांचे हसरे डोळे सगळ्या जगाला प्रेमाची ओळख देतात. आजोबांचे हसरे डोळे सगळ्या जगाला प्रेमाची ओळख देतात. आजीच्या मिठीतल्या उभेने जणू थंडी हरवून जाते. आजीच्या मिठीतल्या उभेने जणू थंडी हरवून जाते. जिव्हा नातवंडांचे छोटे हात आजोबांच्या हातात मिसळतात, जिव्हा नातवंडांचे छोटे हात आजोबांच्या हातात मिसळतात, तेव्हाच खेळात हसू फुलतं आणि घरभर आनंदाची फुले उमलतात. तेव्हाच खेळात हसू फुलतं आणि घरभर आनंदाची फुले उमलतात. आजी आजोबा आणि नातवंडांमधील नाते हे एक खास आणि अद्वितीय बंधन आहे, जे पिढ्यानपिढ्या चालते. हे नाते सामायिक कथा, जीवन, अनुभव आणि निस्वार्थ प्रेमाने विणलेले आहे. आजी आजोबांचा त्यांच्या नातवंडांवर आणि कुटुंबावर होणारा प्रभाव केवळ कौटुंबिक संबंधांच्या पलीकडे जातो. ते चारित्र्य, मूल्ये आणि भावनिक कल्याण करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आजी आजोबाशिवाय नाही घराला घरपण. आजी आजोबाशिवाय नाही घराला घरपण. शिस्त आणि संस्कारासाठी त्यांचं असतं मनावर दडपण. शिस्त आणि संस्कारासाठी त्यांचं असतं मनावर दडपण. आजी आजोबा हे बहुतेकदा ज्ञान आणि अनुभवाचे भंडार असतात. ज्यांनी जीवन असंख्य आव्हाने आणि विचारांमधून जगले आहे, त्यांच्या कथा, किस्से आणि सल्ले त्यांच्या नातवंडांसाठी आजकाल मौल्यवान जीवनधडे म्हणून काम करतात. अडचणीच्या काळात चिकाटीच्या कथांपासून तरुणपणातील सुटकेच्या कथांपर्यंत या कथा अशा अंतर्दृष्टी देतात, ज्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात किंवा ऑनलाईन संसाधनामध्ये आढळत नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ज्ञान हस्तांतरित करण्याची ही मौखिक परंपरा एक आधी पद्धत आहे, ज्याद्वारे आजी आजोबा आपल्या नातवंडांच्या वाढीसाठी विकसित योगदान देतात. जाता जाता एवढेच म्हणेन की आजी आजोबा घरात असताना घर कसं गजबजून जातं. आजी आजोबा घरात असताना घर कसं गजबजून जातं. सुनेचं कौतुक आणि नातवसंग दंगामस्ती यानुसार घर सजून जातं. सुनेचं कौतुक आणि नातवसंग दंगामस्ती यानुसार घर सजून जातं. असाच हा आधारवड घराघरात जपला पाहिजे आणि आजी आजोबा असण्याचा हा आनंद गगनात टिकला पाहिजे, गगनात टिकला पाहिजे. धन्यवाद.